तर फ्रेंड्स, डॉक्टरांनी बोलवलं होतं आज दाढचं काय करायचं आहे. आज पराक्रम मला लागले, भीती वाटायला, कारण त्या दिवशीच एवढं दुखत होतं की आज काय होते काय माहिती. पेट्रोल टाकायला आली, चालू कराडला, बघूया आता काय होतंय. तर मित्रांनो, आम्हाला जिथं जायचं होतं तिथं आम्ही आलेलो, तर दवाखाना बंद होता. तिथं बसायला जरा बाकडं वगैरे होतं म्हणून तिथं बसलो. थोडंसं रील्स एक बनवलेली, ती मी पोस्ट करणार आहे आज. नंतर तिथून आलो, डॉक्टरांनी सांगितली जखम काय वाळलेली नाही, अजून 1-2-4 दिवसांनी या. मग म्हटलं बरं. आणि मग तिथून निघायचं म्हटलं तर पाऊस चालू झालेला. निम्म्या अंतरावर गेल्यानंतर पाऊस होता, निम्म्या अंतरावर गेल्यानंतर पाऊस नव्हता, असंच चालू होतं तिथं. शेनोली स्टेशनवर आल्यानंतर गेलो बेकरीमध्ये, थोडंसं खायला घेतलं. थोडंसं प्लॅनिंग चेंज केलेलं, आविराला भेटायला जायचं होतं म्हणून. आणि आज होती संकष्टी चतुर्थी, मग गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं होतं. शेनोली स्टेशनवरतीच एक मंदिर आहे गणपतीचं, खूप छान आहे, मस्त असं वाटलं, प्रसन्न वाटलं मंदिरामध्ये गेल्यानंतर. दर्शन घेतलं आणि तिथून गेलो थेट शेनोलीला. शेनोलीमध्ये आमच्या ह्यांचे मामा मामी आहेत, त्यांच्या घरी गेलो होतो आविराला भेटायला. पण आविरा काय नव्हतीच तिथं, आविरा गेलेली बाहेरगावी. इकडं तिकडं आरशामध्ये बघितलं, साडी तर खूप छानच दिसायला लागलेली मला. आजही छकून बनवलेली स्पेशल कॉफी. तसं म्हणायला गेलं तर माझा उपवास इथंच सुटला होता. केक आणि कॅडबरी खाल्लेली, माझ्या लक्षातच नाही, सगळी हसायलाच लागली. मामी संकष्टीला चालतंय काय बिस्किट खा? छकून केलेली कॉफी खूपच छान लागली. कॉफी पिता पिता आमच्या नवरवांचं काय चाललंय बघा, तिथं दणका उठवायचा चालला बिस्किटावर. आणि या मांजराला बहुतेक मी आवडली असावी, ती माझ्यासारखा पदर ओढायला लागलं होतं. म्हटलं मला तर अजिबात मांजरा आवडत नाही, ती कसं काय माझ्याजवळ आले काय माहिती. तिथून गेलो पलीकडच्या घरात, त्या मामीने चहा बनवला, तिथं चहा आणि चिरमुऱ्यावर दणका उठवला नवरोबाने. दुसऱ्या मामीच्या घरात गेलो, तिथं पण चहा बनवला. आता म्हटलं घरला सटकलेलं बरं, ते जेवून जावा बोलत होते, पण आम्ही काही जेवलो नाही, कारण उपवास घरी जाऊन सोडायचा होता. फायनली आम्ही आमच्या घरी आलो. खूपच वेळ झाला होता. कसं कसं जेवण बनवलं, दोडक्याची पातळ भाजी, बटाट्याची भाजी, भात आणि चपाती बनवली आणि 2 जणांनी जेवण करून घेतलं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट.